अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात। सर अब्दुल सत्तार ख़ान यूट्यूब चैनल में आपका स्वागत है। 9th मराठी अंतर भारती, ये 11वीं कविता है लेजिम। इसके प्रश्न उत्तर और स्वाध्याय की वीडियो में आपका इस्तकबाल है। उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आता होगा। इसे लाइक कीजिए, शेयर कीजिए, हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए। इस वीडियो को आखिर तक देखिए। चलिए शुरुआत करते हैं। पहले शब्दार्थ देखते हैं। सुगी यानी खुशी, ओला यानी गीला, माजने यानी मात जाना, ड्यूटी यानी मशाल, सज्ज होने तैयार होना, मंडल धरने गोल दायरा बनाना, वाकने झुकना, पहाट सुबह, मावड़ने गुरूब होना, पटका कमरपट्टा। प्रश्न पहिला आहे, कारणे लिहा. शेतकऱ्याचे मन प्रसन्न झाले कारण. आकृती पूर्ण करा. लेझिम खेळणाऱ्यांची तयारी. प्रश्न पहिले का उत्तर है, उसका कारण है, कारण की पाऊस पडल्यामुळे रान हिरवेगार झाले, ओला चारा बैलांना मिळाला, त्यामुळे ते माजले व सुगीचे दिवस सुरू झाले. आ का उत्तर है प्रश्न पहले का दूसरे का। यहाँ पर उत्तर दिए गए हैं डायरेक्ट। मशाल, लहान मशाल पेटवली. दूसरे का है कमरेस कापड्याचा पट्टा बांधला. तीसरा है डफ झांज घेतले. चौथा है रांगेत उभे राहिले. प्रश्न दूसरा है, लेझिमचा मेळा किती वेळ खेळत होता. और प्रश्न तीसरा है, कवितेतील खाली ओळींचा तुम्हाला समझलेला सरळ अर्थ लिहा. इसके हम डायरेक्ट उत्तर देखेंगे। पहला है ओळ, दिवस सुगीचे सुरू झाले. दूसरा, लेझिम चाले मंडल धरुनी. और तीसरा है मावळतीला चंद्र उतरला. प्रश्न दूसरे के पहले का उत्तर है, प्रश्न दूसरे का उत्तर है पहाट होईपर्यंत. दूसरा है तारा थकल्यानंतरही. और तीसरा चंद्र मावळतीला उतरल्यावरही. प्रश्न तीसरे का उत्तर है, ये 3 नुकात है, तीनों के उत्तर दिए गए हैं. शेतातील अन्नधान्य काढायला सुरुवात झाली. दूसरा है लेझिमचा खेळ ज्याप्रमाणे गोलाकृतीत सुद्धा खेळला जातो त्याचप्रमाणे सुगीच्या दिवसात गोलाकृती आनंदाने काम करतात. तीसरे का उत्तर है, सुगीचे दिवस असल्याने शेतकरी आनंदाने लेझिम खेळू लागले. ते खेळण्यात इतके मग्न झाले की चंद्र मावळला तरी त्याचे भान त्यांना राहिले नाही व ते लेझिम खेळत राहिले. प्रश्न चौथा है, उसका उत्तर है खालील शब्द व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुड़वा. ड्यूटी, मंडल, प्रफुल्ल, सज. इसके डायरेक्ट उत्तर दिए हुए हैं. खालील शब्दांचे लिंग ओळखा. इसके भी डायरेक्ट उत्तर दिए हुए हैं. पहाट, डफ, मेड़ा, सुगी. पहले का उत्तर है छोटी मशाल. प्रश्न चौथे का अ. दूसरे का उत्तर है गोल. तीसरे का उत्तर है आनंदी. और चौथे का है तैयार. प्रश्न चौथे का दूसरा इसका लिंग ओळखा. इसके उत्तर है पहले का स्त्रीलिंग, दूसरा नपुंसकलिंग, तीसरा पुल्लिंग और चौथा स्त्रीलिंग. प्रश्न पाचवा है स्वमत. लेझिम जोरात चालण्याची तुम्हाला समजलेली कारणे लिहा. दूसरा प्रश्न है प्रफुल्लित झालेल्या शेतकऱ्यांचे तुमच्या शब्दात वर्णन करा. प्रश्न छठा है अभिव्यक्ति. प्रश्न सहावा अभिव्यक्ति का उत्तर लिखना है. सुगीच्या दिवसातील शेताचे सौंदर्य तुमच्या शब्दात वर्णन करा. पहला प्रश्न जो है, लेझिम जोरात चालण्याची तुम्हाला समजलेली कारणे. सुगी म्हणजे पिकाचा हंगाम. सुगीचे दिवस म्हणजे समृद्धीचे दिवस. जेव्हा माणसाचे चांगले दिवस असतात तेव्हा तो आनंदी असतो. आनंदी असला की मग तो कोणतेही कार्य जोमाने करतो. त्याचे कार्य जोशपूर्ण असतात. सुगीच्या दिवसात शेतामधील धान्याची राशी पाहून शेतकऱ्याची मने प्रफुल्लित होतात. आनंदात लेझिम खेळून शेतकरी व्यक्त करतात. म्हणून लेझिम चाले जोरात असे कवीने म्हटले आहे. दूसरे का उत्तर है शेतात केलेल्या कष्टाचे फळ शेतकऱ्याला मिळाले की मग त्याच्या आनंदाला पारावर राहत नाही. धान्याच्या राशी पाहून तो प्रफुल्लित होतो. मग आनंदाने लेझिम खेळू लागतो. अंधारी रात्री मशाली पेटवून आनंदोत्सव साजरा करतो. डफ वाजून आनंदाचे गीत गातो. रात्री आनंदोत्सव साजरा करताना पहाट केव्हा झाली याचे भानसुद्धा त्याला राहत नाही.
तो न थकता आपल्या नादात लेझीम खेळतच राहतो. अभिव्यक्ती का उत्तर आहे, सुगीच्या दिवसात शेतात अन्नधान्याचे कणसाचे ढीग लागलेले असतात. मजूर दाणे काढण्यासाठी त्या कणसांना उन्हात वाळवतात. त्यामुळे जमिनीवर हिऱ्यांनी जळलेले कणस पडलेले आहेत असे वाटते. बैलगाड्यांची ये जा व घंटानादामुळे संगीतमय वातावरण तयार होते. त्यावेळचे खरोखरच मनाला सुखद अनुभव देऊन जातो. धान्य काढणारी यंत्रे जणू स्वच्छ व सुंदर मोती बाहेर फेकत आहे असे वाटते. पांढरे पिवळे दाणे बघून शेतकऱ्यास मिळालेले समाधान व चेहऱ्यावर दिसणारा आनंद जणू निसर्गाची देणगीच आहे असे वाटते. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा